वेलकम बॅक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बेसिक 1 कंप्लीट केले, त्यानंतर बेसिक 2 कंप्लीट केलं आणि बेसिक 2 नंतरून आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे 7 पार्ट बघितले. म्हणजे 1 बघितला, 2 बघितला, 3 बघितला, 4 बघितला, 5 बघितला, 6 आणि 7 असं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे आपण 7 पार्ट बघितले. त्याच्यानंतरून आपण आपलं बेसिक नंबर 3 जे ते पाहिलं, त्यानंतर बेसिक नंबर 4 पाहिलं. आता आपल्याला बघायचं आहे बेसिक नंबर 5. तर आता हे बघा, बेसिक नंबर 2 आहे ना, तर 2 नंतरून आपण नव्हते सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट पार्ट घेतले. तर आपण वेलकम, मी राजकुमार बांदल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्तापर्यंत बेसिकचा पहिला पार्ट कंप्लीट केलेला आहे, दुसरा पण पार्ट कंप्लीट केलेला आहे, तिसरा पण कंप्लीट केला आहे आणि तिसऱ्यानंतरून आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे 7 पार्ट बघितले. त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा असे 7 पार्ट बघितले. बघा त्यानंतरून आपण आपलं जे बेसिक नंबर 4 आहे वर्बमधलं डू फॉर्म हे पाहिलं होतं आणि त्यानंतरून आता आज आपल्याला बघायचं आहे बेसिक नंबर 5. आता हे बेसिक नंबर 5 आहे, हे पाहण्याच्या अगोदर आपल्याला बेसिक नंबर 4 जे आहे ना ह्याची थोडीशी आपण रिव्हिजन करू. बघा बेसिक नंबर 4 मध्ये आपण टू बी, टू डू आणि टू हॅव बघितले होते. मग त्यामधला आपला जो टू बी म्हणलं की कोण आहे, एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बिन. तर टू बी मध्ये डू फॉर्म लपलेला नसतो. म्हणजे टू बी जो आहे याच्यामध्ये आपण इज आहे त्याला जर का आपण फोड केली तर डू इज असं काही येत नाही, कारण कोणताही टू बी असू द्या, मग तुमचा एम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग, बिन कोणताही असू द्या, त्याच्यामध्ये डू फॉर्म नसतो. त्यानंतर आपला जो टू हॅव आहे याच्यामध्ये मात्र डू फॉर्म असतो. मग कसा, तर आपल्या हॅवमध्ये कोण लपलेलं आहे रे, डू लपलेलं आहे. त्यानंतर आपल्या हॅडमध्ये डीड लपलेलं आहे. त्यानंतर आपल्या हॅजमध्ये डज लपलेलं आहे. तर हे आपण तिथे शिकलो होतो. टू डूमध्ये आपल्याला सेम आहे, डूमध्ये डूच लपलेलं आहे, डीडमध्ये डीडच लपलेलं आहे आणि डजमध्ये काय लपलेलं आहे, डजच लपलेलं आहे. आता मेन वर्बमध्ये पण आपण बघितलं तर V1 मध्ये कोण लपलेलं आहे, डू. V2 मध्ये डीड लपलेलं आहे. V3 मध्ये लपायचा काही संबंध नाही, कारण V3 बरोबर एच हे त्याचं हेल्पिंग वर्ब येतं. त्यानंतर आपला V4 आहे, या V4 मध्ये कोण टू बी लपलेला नसतो, कारण त्याचा जोडीदार कोण आहे, आपला टू बी. V4चा जोडीदार कोण आहे, टू बी. तो टू बी जसाच तसा आलेला असतो. आणि राहिलेला आपला विषय V5, तर V5 मध्ये लपलेला आहे डज. तर एवढं आपण बघितलं होतं. आता ह्याच्यावरतीच आधारित असणारं आपलं बेसिक नंबर 5 आहे, हे लेक्चर आपल्याला शिकायचं आहे. तर बघा लेक्चर महत्त्वाचं आहे, ह्याच्यावरती एकही क्वेश्चन विचारत नाही आयोग, पण ह्याच्यामधली जी कॉन्सेप्ट आहे ही कॉन्सेप्टमुळं ग्रामरचे खूप सारे क्वेश्चन आपल्याला सुटतात आणि समजतात. आणि हे बेसिक नंबर 5ची जी कॉन्सेप्ट आहे ना ती अति गरजेची आहे, बेसिक नंबर 5, त्यामुळे स्किप करू नका. बरं, आता तुम्ही एक काम करायचं, सगळ्यात सुरुवातीला वर्कबुक घ्यायचं आहे. वर्कबुक शिवाय लेक्चर करू नका, कारण वर्कबुक घेतलं तरच तुम्हाला लेक्चर समजणार आहे. जे काय ऑनलाईनचा एवढा एकच तोटा असतो की ऑनलाईनचं लेक्चर तुम्ही लिहिले नाहीत तर तुम्हाला काही ऑनलाईनचा फायदा होत नाही. बरं, एनिवे तुम्ही वर्कबुक घ्या. वर्कबुकमध्ये बेसिक नंबर 5 काढा, पेन्सिल घ्या, पेन घ्या, मोबाईलच्या थोडेसं जवळ बसा आणि मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका. ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं आहे त्यावेळेस मी सांगणार आहे की आता लिहून घ्या, ठीक आहे. सो आता व्यवस्थित बसा, सगळेजण रेडी. तर मग आपलं बेसिक नंबर 5 आपल्याला सुरू करायचं आहे. चलो करते सुरू. बेसिक नंबर 5. आता बघा बेसिक नंबर 5 आहे, त्याचं नाव काय दिलं मी बघा बरं, टू बी, टू डू, टू हॅव ॲज हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. आता ह्याचा अर्थ काय हे थोडंसं डिकोड करू. ठीक आहे, टू बी तुम्ही म्हणता सर आम्हाला काय आलं, टू बी म्हणजे माहिती आहे आम्हाला, टू डू माहिती आहे आम्हाला, डू डज डीड ह्यांनाच टू डू म्हणायचं. टू हॅव माहिती आहे आम्हाला, हॅव हॅज हॅड यांनाच आपण काय म्हणतो, एचवाले किंवा टू हॅव म्हणतो. पण ह्याच्या खालचं काय, हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. याचा अर्थ ह्या तिघांना पण 2 काम होतं. किती काम होतं, 2. एक पहिलं काम आहे हेल्पिंग वर्ब म्हणून यायचं आणि दुसरं काम काय आहे, मेन वर्ब म्हणून यायचं. म्हणजे समजतंय का, बघा नीट लक्षात घ्या की समजा कन्सिडर करा हा पेन म्हणजे काय, आपला टू बी आहे, टू डू आहे किंवा टू हॅव, ह्याला 2 काम होतं. काय काम होतं, एक म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणून आणि मेन वर्ब म्हणून. मग आपलं कोणतंही वर्ब असू द्या ते हेल्पिंग वर्ब म्हणून, म्हणजे कोणतंही म्हणण्यापेक्षा आपले जे वर्ब होतं टू बी आहे, टू डू आहे, टू हॅव, हे हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापरले जातात आणि मेन वर्ब म्हणून पण वापरले जातात. पण मग आता तुम्ही म्हणता की सर आम्हाला कसं काय समजणार, हे तर आपला ॲम इज आर हा हेल्पिंग वर्ब म्हणून आहे किंवा आपला ॲम इज आर वॉज वर हा मेन वर्ब म्हणून आहे. मग तेच तर आपल्याला काय करायचं ह्या आपल्या बेसिक नंबर 5 मध्ये शिकायचं आहे.
ठीक आहे. मग आता बघा बेसिक नंबर 5 इथं लिहिलेले आणि पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे टू बी मधला हेल्पिंग वर्ब म्हणजे टू बी ॲज हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. मग तुमच्या वर्कबुकमध्ये असं हेडिंग आहे बघा टू बी ॲज हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. पण त्याच्या आधी परत एकदा हे थोडंसं मी लिहितो बघा. म्हणजे मी जे बोललो होतो म्हणजे आपला टू बी असन किंवा टू डू असन तुम्ही हे लिहायचं नाही किंवा आपला टू हॅव असन. हे काय करणार आहे तर 2 कामं करणार आहेत. कोणकोणते हे हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार हेल्पिंग वर्ब आणि दुसरं काम कोणतं आहे हे मेन वर्ब म्हणून पण येणार. कोण म्हणून येणार मेन वर्ब. आता मेन वर्बला काय म्हणते तुम्हाला माहिती आहे लेक्सिकल म्हणतात किंवा प्रिन्सिपल म्हणतात. हेल्पिंग वर्बला तुम्ही सपोर्टिंग वर्ब म्हणा किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणा. आपण हे शिकलो होतो ना रे हेल्पिंग वर्बचे नावं. बरं मग काय हा टू बी आपला हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार टू डू आपला हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार आणि टू हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार. पण टू बी आपला मेन वर्ब म्हणून पण येतोय टू डू आपला मेन वर्ब म्हणून पण येतोय आणि टू हॅव मेन वर्ब म्हणून पण येतोय. म्हणजे यांचं डबल काम आहे. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट काय करू टू बीपासून कशापासून टू बीपासून सुरुवात करू. मग आता टू बी ॲज अ मेन वर्ब. आता टू बी आपला मेन वर्ब म्हणून कधी येतो आणि हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो हे दोन्ही पण आपण काय करू एकत्रच बघू. मग त्यासाठी जर का आपला टू बी मेन वर्ब म्हणून येत असेल तर आपल्याला त्याला 5च्या फॉर्मॅटमध्ये मांडावं लागेल का नाही. म्हणजेच वर्बचे आपण बघा किती फॉर्म केले होते 5 केले होते. एक V1 आहे V2 आहे V3 आहे V4 आहे आणि V5. मग त्या 5च्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला करावं लागेल. तर इथं मी लिहितो बघा V1 मध्ये कोण येतं आहे आपलं बघा ॲम आहे इज आहे त्यानंतरून आर आहे. ओके. त्यानंतरून आपलं बी जो आहे ना बी पण आपला काय येतं V1 मध्ये येतो. V2 मध्ये कोण येतं आहे आपला वॉज येतो आहे आणि वर येतो आहे. त्यानंतर V3 मध्ये कोण येतो आहे आपला बिन येतो आहे आणि V4 मध्ये काय कोण आलेलं आहे बिंग आलेला आहे. आता इथं जर बघितलं ना आपला इज जो आहे ना तो V5 मध्ये पण येतो बरं का इज आपला बऱ्याचशा पुस्तकामध्ये. पण आपण काय करूत माहिती आहे का ते जास्त डोकं चालविण्यापेक्षा हा इज आहे ना आपण V1 मध्ये टाकून देऊ. ठीक आहे. बरं आता हे टू बी एक गोष्ट क्लिअर झाली की इथं मी लिहितो टू बी ॲज मेन वर्ब आहे. तर टू बी आपले कोणकोणते तर इथं लिहितो बघा मी कोणकोणते तर ॲम इज आर त्यानंतर वॉज वर आणखीन कोण होतं आपले बी आहे बिंग आहे आणि कोण आहे बिन. एवढे सगळे आपले काय येतं टू बी. तर आता ह्यांना मी काय केलं 5 फॉर्मॅटमध्ये लिहिलं बघा काही चेंज नाही केला. मी काय केलं आहे ते जे काही टू बी मला माहिती होते म्हणजे एवढेच टू बी ते टू बी फक्त मी काय केले वर्बच्या 5 फॉर्ममध्ये लिहिले. इजला बघा V5 मध्ये टाकलेलं आहे आपण काही अडचण नाही आहे. V5 मध्ये ठेवा किंवा V1 मध्ये ठेवा. ह्याचा आणि कन्सेप्टचा काही संबंध नाही आहे. बरं आता समजा कन्सिडर करा की मी V5 मध्ये ठेवतो आणि इथून काय करतो ह्याला कट करून टाकतो. इथं ॲम आहे आर आहे आणि कोणतं आहे वॉज आहे सॉरी ॲम आणि आर आहे इज तिकडे गेला. ओके. बघा आता हे टू बी तर ह्यांचं काम किती आहे 2 आहे. 2 काम आता कोणते हेल्पिंग वर्ब म्हणून यायचं आणि मेन वर्ब म्हणून यायचं. मग आता हे हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार आणि मेन वर्ब म्हणून कधी येणार. तर हे हेल्पिंग वर्ब म्हणून ज्या वेळेस हे एकटे येणार हे कसे येणार एकटे म्हणजे एकटे याचा अर्थ काय की एक सेंटेन्स आहे आणि त्या सेंटेन्समध्ये एकटा येणार आहे एकटा. आणि ज्या वेळेस आपला टू बी एकटा येणार आहे त्यावेळेस तो कुणाचं काम करतो मेन वर्बचं. कुणाचं मेन वर्बचं. म्हणजेच आपला टू बी एकटा आला पुष्पा आहे आपला पुष्प माहीत आहे आपला झुके नाही साला आहे का नाही. तसं पुष्प आपला एकटा गेला होता नाही जापानमध्ये. मग तसे आपले टू बी तर ते एकटे आले ना तर समजून घ्यायचं ते कुणाचं काम करते तर हेल्पिंग वर्बचं सॉरी हेल्पिंग वर्ब म्हणतो ते मेन वर्बचं. ते कुणाचं काम करते तर मेन वर्ब. मग क्लिअर झालं. टू बी आपला एकटा आला तर कुणाचं काम करणार आहे मेन वर्बचा. आणि आपला जर का टू बी जोडीदारासोबत गेला. आता जोडीदार म्हणजे काय इथं तुमच्या मित्रासारखा असणार आहे का जोडीदार नाही ना. हे तर जोडीदार म्हणजेच कोण असणार आहे तर आपलं वर्ब असणार आहे कोणतं तरी एक वर्ब असणार आहे. आणि त्या वर्बला हा जोडीदार म्हणून जर का गेला तर तो कुणाचं काम करतो हेल्पिंग वर्बचं काम करतो. म्हणून आपला जो टू बी आहे तो एकटा आला की मेन वर्बचं काम करतो. आणि जर का तो आपला टू बी जर का V4 बरोबर आला तर हा जो टू बी आहे तो कुणाचं काम करतो हेल्पिंग वर्बचं. कुणाचं हेल्पिंग वर्बचं. आता ह्याला थोडंसं समजून घेतं बघा. मी इथं जर का एक सेंटेन्स आहे
काय असेल ते सेंटेन्स, इथं सब्जेक्ट आहे, जे काय असेल सेंटेन्स, आणि इथं फक्त वर्ब माझं इज आहे. तर इथं हे एकटं इज एकटं आलं आहे का नाही, मग हे कुणाचं काम करतं, मेन वर्बचं. कुणाचं, मेन वर्बचं. पण एक सेंटेन्स आहे आणि ह्याच्यामध्ये असणार आहे इज टेकिंग असेल. तर इथं बघा आपला हा जो टू बी आहे, हा कोण आहे, टू बी. मला सांगा तो एकटा आलाय का रे, अरे एकटा नाही आला ना, त्याच्या जोडीला बघा ना टेकिंग आहे, मेन वर्ब आलाय ना. मग हा टेकिंग जो आहे तो कोण म्हणून आलाय, विफोर म्हणून आलाय. कोण म्हणून आलाय, विफोर म्हणून. आणि म्हणून टू बी जर का आपला विफोर बरोबर आला तर हा जो टू बी हा ह्या सेंटेन्समध्ये कोण म्हणून आलेला आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून. कळालं. आणि म्हणून इथं मी जे लिहिलेलं आहे की आपले टू बी तर 5 फॉर्मॅटमध्ये तो टाकला आहे आणि तिथं लिहिलं आहे एकटा जर का आला तर मेन वर्बचं काम करतो, आणि जर का तो टू बी बरोबर आला तर तो कोणाचं काम करतो, हेल्पिंग वर्बचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं लिहितो मी, इथं लिहिलं मी ॲम गोईंग, तर आपला इथं हा जो ॲम आहे तो कोण आहे रे, हेल्पिंग वर्ब आहे. कोण आहे, हेल्पिंग वर्ब. पण तो जर का एकटा आला तर तो काय असणार आहे, मेन वर्ब. ठीक आहे, संपलं. मग टू बीमधलं टू बीचं काम संपलं. थोडंसं रिवाईज करू सेंटेन्सकडे जाण्याच्या अगोदर. टू बी आहे कोणकोणते, तर पहिली गोष्ट ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बिन. डन. त्यानंतरून आपला टू बी ह्याला 2 कामं, तर हेल्पिंग वर्बचं पण काम करायचं आणि मेन वर्बचं पण करायचं. हेल्पिंग वर्बचं कधी करणार आहे, ज्या वेळेस आपला टू बी एकटा येणार आहे. एक सिम्पल सेंटेन्स, नर्सरीचं सेंटेन्स घेतो मी. इथं लिहिलं शी इज ए डॉक्टर, इथं लिहितो डायरेक्ट, जाऊ द्या इथं मी लिहितो. इथं लिहिलं शी इज ए डॉक्टर, असं एक सिम्पल सेंटेन्स आहे, नर्सरीमधलं आहे आपलं. ठीक आहे, पहिलीमधलं आहे. शी इज ए डॉक्टर हे चाललं आहे ना, तुम्ही मला सांगा फक्त वर्ब सेपरेट करा. इज, मला सांगा इथं इजच्या जोडीला कोण आलाय का रे, नाही आला ना. आपला इज कसा आलाय, एकटा. आणि मग हा शेर अकेला आता आहे का नाही, मग तसा आपला शेर आहे हा एकटा आला की हा कुणाचं काम करतो रे, मेन वर्बचं. कुणाचं काम करतो, मेन वर्बचं. पण समजा हे जर का असतं, शी इज रायटिंग अ लेटर, आता हे सेंटेन्स वाचून लगेच शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या असत्या बरं का. कारण शाळेमध्ये आपल्याला 2च सेंटेन्स फेमस होते, शी इज रायटिंग अ लेटर आणि राम इट्स ए मँगो. मग थोडंसं हे वहीत आपल्याला लिहायचं नाही. मग इथं इज रायटिंगमध्ये बघा, इथं इज आला आहे आपला, पण याच्या जोडीला बघा ना इथं विफोर आला आहे का नाही, अरे आला आहे ना. मग इथं जोडीदार आला आहे, तर इथं आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब, आणि इथं एकटा आला आहे म्हणून काय असणार आहे, मेन वर्ब. सो संपलं. मग आता तुम्ही काय करायचं, वर्कबुकमध्ये टू बी तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे, त्या टू बीच्या तिथं काय लिहायचं का, हे लिहून घ्यायचं. हे मी जसं V1 V2 लिहिलेलं मी बाजूला सरकतो, हे असं लिहून घ्या. आणि त्याच्या खाली फक्त काय आहे तर एवढं लिहा, एकटा आला तर मेन वर्ब आणि टू बी विफोर आला तर हेल्पिंग वर्ब. आणि त्या ॲम गोईंग एक्झाम्पल लिहा, शी इज ए डॉक्टर आणि ते एक्झाम्पल लिहायचे नाहीत. असे लिंबू आता परीक्षेला येत नाहीत. ठीक आहे, लिहिलं. मग आता आपण एक्झाम्पलकडे जाऊ. द गव्हर्नमेंट इज इम्प्लिमेंटिंग न्यू पॉलिसीज फॉर रुरल डेव्हलपमेंट. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा जो टू बी आहे म्हणजेच आपला ॲम, इज, आर, वॉज, वर, बी, बिंग आणि बिन हे सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आलेत का मेन वर्ब म्हणून आलेत, एवढं फक्त ओळखायचं आहे. बेसिक 5चं काम काय माहिती आहे का, तुम्हाला आपले जे टू बी तर ते हेल्पिंग वर्ब म्हणून आलेत का मेन वर्ब म्हणून आलेत हे ओळखणं, हे आपल्या बेसिक नंबर 5चं काम आहे. ओके. मग आता तुम्ही काय करा, मी पहिल्यांदा एक सोडून देतो, तुम्ही वाक्याचे पेन्सिलने सोडवा आणि मी ज्या वेळेस पुढं सांगेन त्यावेळेस मग तुमचं उत्तर चेक करा. ठीक आहे. आता द गव्हर्नमेंट इज इम्प्लिमेंटिंग न्यू पॉलिसीज फॉर रुरल डेव्हलपमेंट. इथं काय आहे रे, इज इम्प्लिमेंटिंग. इम्प्लिमेंटिंग काय आहे, माझा विफोर आहे. आणि मग हा जो टू बी आहे, हा टू बी विफोरच्या जोडीला आला तर हा 100% काय आहे रे, हेल्पिंग वर्ब. ज्यावेळेस मी म्हणलं ना शेर अकेला आता आहे, त्यावेळेस तो कोण असणार आहे, मेन वर्ब. आता इथं द प्राईम मिनिस्टर इज द हेड ऑफ द गव्हर्नमेंट. आता ह्याच्यातलं वर्ब सेपरेट करा. इज बघा आपला टू बी एकटा आला का नाही, टू बी एकटा. आणि मग टू बी एकटा म्हणजे शेर अकेला, मग हा का कुणाचं काम करणार आहे, हेल्पिंगच म्हणतोय मी, मेन वर्ब. काय म्हणून आलेला आहे तो, मेन वर्ब. आता द कॅन्डिडेट्स वर प्रिपेरिंग फॉर MPSC मेन्स लास्ट मंथ. इथं वर्ब सेपरेट करा, वर प्रिपेरिंग. इथं विफोर, मग आपला वर टू बी आहे, टू बी जर का विफोरच्या जोडीला आला तर हा कुणाचं काम करतो रे, हेल्पिंग वर्बचं. म्हणून इथं लव इयर हेल्पिंग वर्ब आहे. आता सेंटेन्स बघा, द कॅन्डिडेट वर कॉन्फिडंट अबाउट देअर प्रिपरेशन. आता इथं वर बघा, वर एकटा आलाय का नाही,
हा वॉज वर मधला म्हणजे तुमच्या भाषेतला वियर आहे बरं का, त्याचं खरं प्रोनाऊन्सिएशन वर असं आहे. तुम्ही वियर म्हणले काय अडचण नाही आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला बोलून थोडी दाखवायचं आहे. मग हा V2 एकटा आलेला आहे ना, एकटा आहे, हा एकटा आहे, शेर राखेला, तर हा कोणाचं काम करतोय, मेन वर्बचं. आता हे 4 एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. बघा याच्यामध्ये आपला जो टू बी होता हा V4च्या जोडीला होता म्हणून हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे सेंटेन्समध्ये. याच्यामध्ये टू बी आपला एकटा आलाय म्हणून तो मेन वर्बचं काम करतोय. याच्यामध्ये वर आपला V4 बरोबर आलाय म्हणून हेल्पिंग वर्बचं काम करतोय. आणि इथं वियर आपला एकटा आलेला आहे म्हणून तो कोणाचं काम करतो, मेन वर्बचं. चलो आता बाकीचे सेंटेन्स. नेहा वॉज प्रॅक्टिसिंग मॉक इंटरव्ह्यूज लास्ट वीक. वर्ब सेपरेट केलं, वॉज प्रॅक्टिसिंग. इथं V4 आहे, वॉज आपला टू बी आहे पण टू बी V4च्या जोडीने आला मग वॉज माझा असणार आहे हेल्पिंग वर्ब, वॉज असणार आहे हेल्पिंग वर्ब. इथं द प्रिया वॉज द टॉपर ऑफ हर कोचिंग क्लास. मग इथं टॉपर हा वॉज एकटा आलाय, V2 आहे, हा एकटा आलाय म्हणजे हा कोण असणार आहे रे, मेन वर्ब. म्हणून आपला जो टू बी आहे हे 2 कामं करतो, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. ज्यावेळेस तो हेल्पिंग वर्ब म्हणून येणार त्यावेळेस जोडीदार. तुम्हाला सगळे सोपं सांगू का गरिबांच्या भाषेत, हेल्पिंग म्हणजे काय, मदत करणार. मदत करणार म्हणून त्याला कोणीतरी मदत करणार आहे ना रे, मग तो जोडीनेच येणार आहे. आणि जोडीने जर का आला तर तो असतो हेल्पिंग वर्ब आणि एकटा आला तर तो असतो काय असतो, मेन वर्ब. आता विकास विल बी अपेअरिंग फॉर द मेन्स एक्झाम नेक्स्ट मंथ. आता इथं वर्ब सेपरेट केलं तर विल बी अपेअरिंग. आता इथं बघा मॉडल ऑक्झिलरी हा विल आपला मॉडल ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी आपले नेहमी हेल्पिंग वर्ब म्हणून येतात बरं का. आणि ह्याच्या पुढं येणारा हा जो आहे ना बी, हा काय आहे रे आपला V1 आहे. काय आहे V1. बघा मग अशी म्हणत होतं मी काहीतरी लिहायचं राहिलं आहे, हा इथं बी लिहायचं राहिलं आहे, हा बी लिहायचं राहिलं आहे. तुम्ही तिथं ॲड करा बी, परत एकदा सांगतोय तिथं बी ॲड करा. बरं कुठं गेलं एक्झाम्पल ते, हां बी. आता इथं बघा बी आपला V1 म्हणून आला आहे तर इथं हा जो आपला आहे ना बी तो काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. काय आलेला आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. आता द केक इज बिंग बेक्ड इन द ओव्हन. मग इथं वर्ब सेपरेट केला बघा, इज बिंग बेक्ड. मग आता इथं बघा बिंग आपला काय आहे रे, इज आपला टू बी आहे आणि हा बिंग आपला कोण म्हणून आला आहे, V4 म्हणून आलेला आहे. काय आला आहे, V4. आणि मग V4 म्हणून आला आहे तर हा 100% कोण म्हणून आलेला आहे, मेन वर्ब. कोण म्हणून आलेला आहे, मेन वर्ब. ठीक आहे, संपलं. मग आता टू बीचं आपलं संपलं, टू बी आपलं संपलं. क्लिअर झालं, हे क्लिअर आहे का रे, अरे क्लिअर आहे. ठीक आहे चलो मग आता पुढं घेऊत. आता टू बी झाला. आता टू हॅव हॅज मेन वर्ब. आपला टू हॅवचं पण सेमच आहे. टू हॅव आपलं 2 कामं करणार आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार आणि मेन वर्ब म्हणून पण येणार. मग बघूत आपला टू हॅव मला सांगा कोण आहे बरं, हॅव आहे आपला, त्यानंतरून आपला हॅज आहे आणि त्यानंतरून कोण आहे, हॅड. ह्या तिघांना आपण काय म्हणायचं, टू हॅव म्हणायचं. काय म्हणायचं, टू हॅव. मग ह्याचं पण 2 कामं असणार, एक म्हणजे तो हेल्पिंग वर्ब म्हणून येणार किंवा मेन वर्ब म्हणून येणार. आता तो हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब म्हणून येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ते 5 फॉर्मॅटमध्ये लिहावं लागेल. मग आपण काय करू, त्या 5 फॉर्मॅटमध्ये लिहूत. मग V1 आपला कोण आहे, हॅव आहे. त्यानंतर V2 आपला काय आहे, हॅड आहे. त्यानंतर V3 आपला काय आहे, हॅडच आहे. V4 आपला काय आहे, हॅविंग आहे. आणि V5 आपला काय आहे, हॅज. आता तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तुम्ही लेक्चर संपलं की तुमचा जो मित्र आहे त्याला एक सेंटेन्स द्यायचं. कोणतं बघा, हे असं सेंटेन्स द्यायचं, आय हॅड हॅड माय डिनर. आय हॅड माय डिनर असं द्यायचं. आणि फक्त मित्राला काय म्हणायचं, हे सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे तेवढं मला सांग. त्याचं उत्तर 100% चुकणार म्हणजे चुकणार. आणि बऱ्याचशा जणांना तुम्हाला पण माहिती नाही, तुम्ही म्हणता इथे हॅडच्या शेजारी हॅड येत असतो का, कुठं येत नसतो ना. हॅड असं सेंटेन्स तरी कधी ऐकलंय का, आय हॅड माय डिनर, शी हॅज हॅड हर डिनर, असं सेंटेन्स कधी ऐकलंच नाही आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, हे चुकीचं सेंटेन्स आहे. तर हे चुकीचं आहे का नाही तेच आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. मग आता हे सेंटेन्स तुम्ही मित्राला विचारा बरं का. बरं आता मी काय म्हणतो, इथं टू हॅव आहे. टू हॅवला मी काय केलं, हे 5 फॉर्मॅटमध्ये लिहिले. कोणकोणते, V1 आहे, V2 आहे, V3 आहे, V4 आहे आणि V5 सेम. आता आपले जे टू हॅव आहे हे जर का सेंटेन्समध्ये एकटे आले, एकटे 1 मॅन आर्मी एकटे आले
आपला शेर अकेला आता आहे म्हणजे एकटे आले, हे जर का सेंटेन्समध्ये एकटे आले तर काय म्हणून येणार सांगा, काय म्हणून येतील, तर हे येतील मेन वर्ब म्हणून. काय येतील, मेन वर्ब म्हणून. पण हे जे आपले टू हॅव होतं, टू हॅव म्हणजेच आपला हॅव, हॅज आणि हॅड, हे जर का V3 बरोबर आले तर ते हेल्पिंग वर्ब म्हणून येतात. कोण म्हणून येतात, हेल्पिंग वर्ब. आणि जर का HV3 बॉन्ड असेल यांचा तर हे काय म्हणून येणार होतं, हेल्पिंग वर्ब. आपला हा H काय म्हणून असणार आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून. H येणार आहे आपला हेल्पिंग वर्ब म्हणून, हेल्पिंग वर्ब. आता थोडंसं याला डिटेलमध्ये डिकोड करू. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण टू हॅव लिहिले. कोणकोणते आहेत बघा, V1 काय आहे, हॅव. V2 काय आहे, हॅड. V3 पण काय आहे, हॅड. V4 काय आहे, हॅविंग. आणि V5 काय आहे, हॅज. आता उलटे म्हणा, हॅज आहे, त्यानंतरून हॅविंग आहे, हॅड आहे, हॅड आहे आणि हॅव. सरळ म्हणा आता, हॅव आहे V1 राईट, V2 काय आहे, हॅड. V3 काय आहे, हॅड. V4 काय आहे, हॅविंग. आणि V5 हॅज. आता उलटे परत म्हणू एकदा. बघा V5 कोण आहे, हॅज. V4 काय आहे, हॅविंग. V3 काय आहे, हॅड. V2 पण हॅड. आणि V1 आपला आहे हॅव. म्हणजे हॅव आपला V1 आहे, ह्याच्यापासूनच सगळे बनलेत. मग हॅव V1 आहे, हॅड V2 आहे, हॅड V3 आहे, हॅविंग V4 आहे आणि हॅज आपला V5 आहे. ओके, इथपर्यंत डन आहे. मग आता बघा ह्याच्यामध्ये काय येते, हे जे आपले आहेत टू हॅव, हे जर का एकटे आले तर मेन वर्ब म्हणून येतात. आणि HV3 जर का आले तर ते काय म्हणून येते, तर हेल्पिंग वर्ब म्हणून येते. आता त्या सेंटेन्सकडे येऊ तर आपण, मी लिहिलेलं कोणतं आहे, शी हॅज हॅड. मी बाकीचे पण लिहितो हा, शी हॅज हॅड अ डिनर. आता दुसरं एक लिहितो बरं का, दे हॅव हॅड अ डिनर. डिनर. आणि आय हॅड हॅड हे डिनर. ठीक आहे, असं लिहिलं. आणखीन एक लिहितो मी बरं का, तुम्ही लिहू नका थांबा 2 मिनटं. शी हॅड अ डिनर. आणि तुम्हाला आता विचारलं सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे, याला थोडंसं वरती घेऊ. सेंटेन्स बरोबर आहे का चूक आहे. आता आपण काय म्हणणार, हे असं असतं का, हॅज हॅड कुठं असतं का, चूक आहे. हॅव हॅड कधी असतं का, चूक आहे. किंवा हॅड हॅड कधी असतं का, नाही. मग हे आपलं चुकतं. कसं बघा, आता मी काय सांगितलं, इथं HV3 आलाय, तो काय म्हणून आला, HV3. मग इथं बघा ना, आपला Hवाला म्हणल्यानंतर कुणी पण येऊ शकतं ना, हॅव, हॅज, हॅड कुणी पण येऊ शकतं ना Hवाला म्हणल्यावर. आणि इथं बघा हा आपला हॅड V3 आहे का नाही, आहे ना. इथं बघा ना, हॅड V3 येणार रे, हॅड V3 आहे ना. मग तुम्ही म्हणता सर V2 का नाही घेतला, कारण V2 आपला एकटा येतो दाद्या. V2 आपला काय येतो, एकटा येतो. आणि Hला जर का कोणी जोडून आला तर तो आपला V3 असतो. काय असतो, V3 असतो. म्हणून इथं बघ, तर आपला हॅड आहे, हा हॅड Hवाल्याच्या शेजारी आलाय का नाही. इथं हॅज आपला Hवाला येणार आहे. मग Hवाल्याच्या शेजारी आलाय तर 100% हा V3 आहे ना. आणि मग हा V3 म्हणून आला तर कोणाचं काम असतं रे, त्याचं हेल्पिंग वर्ब म्हणून असतो. काय म्हणून असतो, हेल्पिंग वर्ब. पण ह्याच्यामध्ये बघा आपला हॅड आहे ना, हा इथं मेन वर्ब म्हणून आलाय. आणि हा आपला Hवाला आहे ना, तो काय म्हणून आलाय, हेल्पिंग वर्ब. सेम टू सेम, दे हॅव हॅड. हॅड आपला V3 आहे, याचा अर्थ काय आहे, मेन वर्ब आहे. आणि हॅव आपला काय आहे रे, हेल्पिंग वर्ब आहे. काय आहे, हेल्पिंग वर्ब. आता हे लिहिलेलं कळत आहे का तुम्हाला, मी थोडंसं याला लिहू का म्हणजे कन्फ्यूज नाही व्हायचे. इथं HV3 जर का आलं तर H आपला काय म्हणून येतो, हेल्पिंग वर्ब म्हणून येतो. काय म्हणून येतो, हेल्पिंग वर्ब. म्हणून हे पहिलं सेंटेन्स बरोबर, दुसरं पण बरोबर. आणि आय हॅड बघा इथं V3 आहे आणि इथं आपला हॅड हेल्पिंग वर्ब म्हणून पण येऊ शकतो ना, HV3. मग हा असणार आहे आपला मेन वर्ब आणि इथं हा काय म्हणणार आहे, हेल्पिंग वर्ब. म्हणून हे पण सेंटेन्स बरोबर आहे. शी हॅड अ डिनर. इथं पण बघा हॅड हा V3 आहे आणि इथं हा Hवाला आहे. म्हणून हा असणार आहे मेन वर्ब आणि हा असणार आहे हेल्पिंग वर्ब. म्हणजे हे सेंटेन्स पण आपलं काय बरोबर. कळलं आहे, ठीक आहे. मग आता तुम्ही काय करायचं, वर्कबुकमध्ये हे असं लिहायचं बरोबर. आणि त्याच्या खाली काय लिहिणार होतं की आपला Hवाला आहे तो एकटा जर का आला तर तो मेन वर्बचं काम करतो. आणि Hवाला आहे आपला V3 बरोबर आला तर तो कोणाचं काम करतो, हेल्पिंग वर्बचं.
म्हणजे इथं V3 सोबत जर का आला तर हा एच वाला कोणाचं काम करणार आहे, हेल्पिंग वर्बचं. म्हणजे ह्याला कसं आणखीन थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. मी इथं जर का लिहिलं हॅव टेकन, तर बघा हा V3 आहे का नाही, V3 बरोबर एच वाला आलाय का नाही, मग V3 बरोबर एच वाला आलाय तर हॅव आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब असणार. काय असणार, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. मग आता आपण डायरेक्ट काय करू, सेंटेन्स बघू. द चाइल्ड हॅज ए ब्युटिफुल बायसिकल. वर्ब सेपरेट करा. कोणते बरं, हॅज. बघा एच वाला एकटा आलाय का नाही, शेरा केला आहे म्हणलं होतं मी, आणि एकटा आलाय, हा एकटाय. एकटाय तर एकटाय तर हा कोण म्हणून आलेला आहे रे, मेन वर्ब. काय म्हणून आलाय, मेन वर्ब. दुसरं, द इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश, मराठी अँड अदर रिजनल लँग्वेज हॅज हॅड प्रोफाऊंड इफेक्ट ऑन स्टुडंट इन इंग्लिश. वर्ब सेपरेट करा. कोणतं आहे, हॅज हॅड. बरं इथं एच आलंय आणि आपला हॅड V3 आहे का नाही, अरे V3 ना, मग हॅड इथं मला सांगा काय असेल, मेन वर्ब, आणि हॅज आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. समजतंय. आता रिओ अँड इरा हॅव वॉच्ड ॲव्हेंजर एंड गेम. आता ॲव्हेंजर डूम्सडे यायला लागले ना. आता हॅव वॉच्ड, मग इथं बघा हा एच आलेला आहे आणि हा V3 आलाय का नाही, आणि मग एच V3 मध्ये जर का तो आला तर एच आपला म्हणजे हॅव आपला इथं काय म्हणून आलेला आहे, हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. आता इथं द बॉईज हॅव अ बिग बास्केटबॉल. इथं हॅव बघा एकटा आलाय, हॅव एकटाच आहे. ह्याच्या पुढं मागं कुठं V3 दिसतंय का, नाही दिसत ना रे. मग एकटा आलाय तर हा कोण असणार आहे, मेन वर्ब म्हणून येणार आहे. काय म्हणून येणार आहे, मेन वर्ब. आता पुढं बघा, माय अंकल हॅड ए व्हाईट कोट विच ही यूज टू विअर. मग इथं वर्ब कोणतं आहे, हॅड, आणि हॅड हे V2 आहे, हे एकटा आलेलं आहे. आता बघा ह्याला V2 नाव देण्यामागचं कारण काय आहे, कारण आपला हॅड जो आहे ना तो एकटा आलेला आहे. जर का आपला हॅड हा हॅवच्या, हॅजच्या किंवा हॅडच्या जोडीने आला तर तो मेन वर्ब म्हणून येतो. पण एकटा आला ना आपला हॅड, एकटा आला की तो कोण असतो रे, V2 असतो. आणि मग हा जर का V2 म्हणून आलेला आहे, एकटा आलेला आहे, तर हा 100% कोण असणार आहे, मेन वर्ब असणार आहे. काय असणार आहे, मेन वर्ब. आता 8 नंबर, ॲलिस हॅड रीड ऑल द हॅरी पॉटर नॉवेल्स बाय द टाइम शी वॉज 15 years ओल्ड. हॅड रीड. मग हा V3 आहे, V3 म्हणलं की हा मेन वर्ब आहे, आणि हॅड आपला इथं काय आहे रे, हेल्पिंग वर्ब. HV म्हणजेच काय, हेल्पिंग वर्ब. द डॉग हॅड अन इंजुरी बट नाव ही इज फाईन. हॅड एकटा आलाय म्हणून V2 आहे, आणि हा एकटा आलेला आहे तर तो कुणाचं काम करतो रे, हेल्पिंग वर्बचं. कोणाचं, सॉरी हेल्पिंग वर्बच म्हणतोय. कुणाचं, मेन वर्बचं. हा कोणाचं काम करणार आहे, मेन वर्ब. द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट्स हॅज हॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन सोसायटी. आता इथं बघा हॅज हॅड, इथं V3 आलेला आहे, हा V3 आला आहे, तर इथं हॅड मेन वर्ब आहे, आणि हॅज हा माझा काय आहे रे, हेल्पिंग वर्ब आहे. काय, हेल्पिंग वर्ब. शी हॅज हॅड 3 cups ऑफ कॉफी दिस मॉर्निंग. आता इथं बघा हॅज हॅड आहे, मग इथं V3 आहे, तर हा काय आहे रे, मेन वर्ब आहे, आणि हॅज आला आहे तर हा काय आपला हेल्पिंग वर्ब आहे. दे हॅव हॅड मेनी प्रॉब्लेम्स विथ देअर कार. मग हॅव हॅड आहे तर हॅड आपला V3 आहे, कारण हा एच वाल्यासोबत आला आहे. मग V3 आहे तर हा काय असणार आहे, मेन वर्ब असणार, आणि हॅव असणार आहे माझा हेल्पिंग वर्ब. शी हॅड ए लॉंग डे बिफोर द गेस्ट केम. मग इथं बघा हॅड आपला V3 आहे, आणि इथं एच वाला आहे, मग हॅड आपला काय असणार आहे, मेन वर्ब, तर इथं हॅड आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. म्हणजे इथं हॅड हेल्पिंग वर्बचं काम करतोय, आणि इथं हेल्पिंग मेन वर्बचं पण काम करतोय बरं का. वी हॅव हॅड अ ग्रेट टाईम ॲट द पार्टी. हे इथं बघा हॅड V3 आहे, मग हा काय असणार आहे, मेन वर्ब, आणि हॅव एकटा आहे म्हणून तो काय असं काम करणार आहे, हेल्पिंग वर्बचं. संपलं. मग टू हॅव आपला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचं काम कसं करतो कळालं का तुम्हाला, कसं, तर आपला जो टू हॅव आहे तो जर का सेंटेन्समध्ये एकटा आला, म्हणजेच थोडक्यात तो V1, V2, V3 किंवा V4 किंवा V5 म्हणून आला, तर तिथं येणारा जो एच वाला आहे तो मेन वर्ब असतो. पण जर का आपला हॅड आहे तो V3 बरोबर आला, म्हणजे हॅव वॉच्ड, हॅज टेकन, हॅड इटन अशा फॉर्मॅटमध्ये आला, तर आपला एच वाला हा असणार आहे हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, कळालं का. मग बघा आता टू बी झाला आपला, टू बी हेल्पिंग वर्ब पण म्हणून येतो आणि मेन वर्ब म्हणून पण येतो. हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतो, जर एकटा आला तर तो हेल्पिंग वर्ब म्हणून येतो, आणि तो जोडीने म्हणजेच काय आहे, तर आपल्या V4च्या जोडीने जर का टू बी आला तर तो हेल्पिंग वर्ब म्हणून येतो.
सेम आपला एच वाला आहे, हॅव हॅज हॅड आहे. तो जर का सेंटेन्समध्ये एकटा आला तर तो मेन वर्बचं काम करतो. आणि तो जर का वितरित सोबत आला म्हणजे हॅव टेकन, हॅज इटन, हॅज रिटन, हॅड गॉन, इथं बघा हे वित्री बरोबर आलेलं आहे. मग आपल्या हॅव, हॅज आणि हॅड हे तिन्ही पण काय येत रे, हेल्पिंग वर्ब. काय येतं, हेल्पिंग वर्ब. ओके, क्लिअर आहे. चलो आता नेक्स्ट आहे टू डू. हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब म्हणून काय येतोय का नाही ते बघायचं आहे. बरं, आता ते बघण्याच्या आधी मला सांगा टू डू म्हणजे कोण आहे रे. टू डू म्हणजे डू आहे, त्यानंतर डज आहे आणि डीड आहे. आणि या तीन बावड्यांना आपण म्हणायचं आहे टू डू. काय म्हणायचं, टू डू. कोणकोणते बघा, डू, डज आणि डीड. मग आता यांना पण दोनच काम असणार ना. कोणते, हेल्पिंग वर्ब म्हणून पण येणार आणि मेन वर्ब म्हणून पण येणार. आपल्याला चेक करायचं आहे हेल्पिंग वर्बमध्ये म्हणून कधी आलं आहे आणि मेन वर्ब म्हणून कधी आलेला आहे. मग आपण काय करू, त्याला 5 फॉर्मॅटमध्ये लिहू. मग इथं 5 मध्ये लिहू, V1, V2, V3, V4, V5. मग आपण इथं V1 मध्ये लिहिलं आहे डू. V1 आपला डू आहे माहिती आहे ना. V2 कोण येणार आहे आपला, डीड. त्यानंतर V3 आपला असतो डन. आणि आपल्याला माहिती आहे V3 एकटा येत नाही म्हणून इथं येस डन, इथं येस लिहून टाकून. V4 असणार आहे आपला डुईंग आणि V4 आपल्याला माहिती आहे येत नाही मग हा टू बी आहे. आणि V5 आपला असणार आहे डज. काय असणार आहे, डज. हे V5 पर्यंत लिहिलं. आता थोडंसं रिवाईज करू. चला मला सांगा पटकन प्रश्नाचं उत्तर द्या. टू डू कोणते ना, कोणते, डू, डज, डीड. डू, डज, डीड ह्यांना काय म्हणायचं सांगा. बरं, आता मध्येच एखादा वेगळा प्रश्न विचारू का. मला सांगा टू हॅव कोण आहे रे, हॅव, हॅज, हॅड. हॅव हॅज हॅडला काय म्हणायचं सांगा. काय म्हणते तर टू हॅव म्हणायचं. आता टू डू आहे आपला. टू डू म्हणलं की कोणते ध्यानात ठेवता तुम्ही, डू, डज आणि डीड. संपला विषय. अरे क्लिअर आहे का. बरं, आता हे जे डू, डज आणि डीड हे दोन कामं करतात. एक हेल्पिंग वर्ब म्हणून पण येतात आणि मेन वर्ब म्हणून पण येतात. आता ते हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येतात आणि मेन वर्ब म्हणून कधी येतात ते तर आपल्याला काय करायचं आहे आता बघायचं आहे. इथं लिहिलेले आहेत 5 पार्ट. मग चला पहिला सांगा. डू आपला V1 आहे, डीड आपला V2 आहे, डन आपला V3 आहे, डुईंग आपला V4 आहे आणि डज आपला V5. परत एकदा बघा, डज आपला V5, डुईंग आपला V4, डन आपला V3, त्यानंतरून डीड आपला V2 आणि डू आपला V1. परत एकदा, डू आपला V1, डीड आपला V2, डन आपला V3, डुईंग आपला V4 आणि डज आपला V5. परत एकदा बघा, V5 सांगा डज, V4 सांगा डुईंग, V3 सांगा डन, V2 सांगा डीड आणि V1 सांगा डू. ओके, मी आता सिंगल प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचं. आणि तुम्हाला सांगितलं उत्तर कसं द्यायचं. लायब्ररीत असेल तर मनातल्या मनात उत्तर द्या आणि घरी असताना तर मोठ्याने बिंदास उत्तर द्या, कोण काय म्हणत नाही तुम्हाला. मग V1 सांगा डू, V2 डीड, V3 डन, V4 डुईंग आणि V5 डज. क्लिअर आहे हे. मग आता सिम्पल आहे, सेम आहे रे, ह्यांचं सेम आहे, ह्याच्यात काही लय शोध नाहीत बरं का. हे सिम्पल आहे. आता हे जे आहेत ना 5 जण आपले, हे 5 कार्यकर्ते, हे 5, एवढे 5, हे आपल्याला माहिती आहे. हे एकटे पण येणार सेंटेन्समध्ये. हे एकटे आले, एकटे. शेर अकेला आता आहे म्हणलं ना आपला पुष्पा, झुके नाही झाला तसं. मग हा एकटा आला तर कुणाचं काम करतं, मेन व्हर्बचं. कुणाचं, मेन व्हर्बचं. ओके. आणि हा जर का किंवा याच्या पुढं जर का असं आलं डू आणि त्याच्या पुढं V1 आला तर हा डू आपला 100% कोण म्हणून असतो, हेल्पिंग व्हर्ब. किंवा आपला डज आहे किंवा आपला डीड आहे, ह्यांच्या पुढं जर का V1 आला तर हे डू आणि डज आपले काय येतं, हे डू, डज आणि डीड हे आपले काय आहेत, हेल्पिंग वर्ब. काय येतं, हेल्पिंग वर्ब. म्हणजे थोडक्यात गरिबांच्या भाषेत सांग का, हे डू, डज आणि डीड ह्यांनी जर का तुम्ही क्वेश्चन विचारला, क्वेश्चन कळतो, डू यू लाईक टी, हे आपले लिंबू टिंबू क्वेश्चन. डू यू लव मी आपला लिंबू टिंबू क्वेश्चन. हा तुम्हाला कधी विचारायला नाही भेटत, त्यात काय विषय नाही आहे. पण आपला तो जो क्वेश्चन आहे डू यू लव मी, ह्याच्यामध्ये बघा क्वेश्चन विचारला आहे का नाही, आणि विचारला आहे तर तो डू जे आहे ना तिथं तो काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब म्हणूनच येणार आहे. कारण डू यू लव, तिथं डूच्या पुढं लव हे V1 आलेलं आहे. म्हणून आपला डू असन, डज असन किंवा डीड असन याच्या पुढं जर का V1 आला तर ते हेल्पिंग वर्बचं काम करतात. पण आपलं डू, डज आणि डीड एकटे आले तर ते काम करतात मेन वर्बचं. डन आहे, डन आहे बॉस. चलो परत एकदा सांगतो, एकटे आले तर मेन वर्बचं काम करतात
क्वेश्चन विचारायला उपयोग केला तर गरिबांच्या भाषेत सांगितले. डूच्या पुढे V1 आला तर डू हेल्पिंग वर्ब, डजच्या पुढे V1 आला, डज हेल्पिंग वर्ब, डीडच्या पुढे V1 आला, डीड आपलं हेल्पिंग वर्ब. आता ह्या डू, डज आणि डीड ह्यांचा जर का तुम्ही क्वेश्चन विचारायला उपयोग केला तर ते हेल्पिंग वर्बचं काम करतात. ठीक आहे. डू, डज आणि डीडचं निगेटिव्ह सेंटेन्स आलं तरी पण ते हेल्पिंग वर्बचंच काम करतात. परत एकदा सांगतो. डू, डज, डीड आपले जर का डू, डज, डीडने एखादं सेंटेन्स निगेटिव्ह केलं तर ते त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणूनच आलेले असते. तर संपला विषय. आता तुम्हाला वर्कबुकमध्ये काय करायचं आहे, असं लिहायचं. मी जसं लिहिलं आहे तसं. इथं एकटा आला तर मेन वर्ब आणि जुडीने आला म्हणजे डूच्या पुढं V1 आला तर तो काय येतो, हेल्पिंग वर्ब म्हणून येतो. असं लिहायचं आणि त्यानंतर मग आपण काय करू, सेंटेन्स सोडूच. चलो आता पहिलं सेंटेन्स बघा. पीटर ऑलवेज डज हिज टॅक्सेस ऑन टाईम. मग आता इथं वर्ब सेपरेट करा बघा. डज, डज एकटंच आलं आहे का नाही रे, मग एकटं आलं आहे तर हे कोण म्हणून आलेलं आहे, V5 म्हणून आलेलं आहे. आणि V5 म्हणून आलेले तर याचा अर्थ हे काय रे, मेन वर्ब आहे. कारण हा एकटा आला ना बादशाह, हा एकटा बादशाह आला की मेन वर्बचं काम करतो. आता इथं युअर क्लायंट डझंट अंडरस्टँड, निगेटिव्ह सेंटेन्स, हे डोकं चालू नका. डज आपलं काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. कारण डजच्या पुढं हा V1 आलेला आहे आणि हा जो V1 आहे तो मेन वर्बचं काम करतो. आणि मग तो मेन वर्बचं काम करतोय तर डज आपला काय म्हणून आलेला आहे, हेल्पिंग वर्ब. ह्या दोन सेंटेन्समध्ये बघा डज एकटा आलता म्हणून मेन वर्ब आणि इथं डज जुडीने आला आहे म्हणून इथं काय म्हणून आलेलं आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून आला आहे. ठीक आहे. आता व्हॉलंटियर्स डू अ लॉट ऑफ वर्क अराउंड द टाउन. इथं बघा डू एकटा आला का नाही, एकटा आला मग हा V1 आहे आणि हा एकटा आहे तर हा असणार आहे माझा मेन वर्ब. काय असणार आहे, मेन वर्ब. आता इथं यू डोंट नीड टू वरी अबाउट मी, इथं निगेटिव्ह सेंटेन्स आहे, डोकं चालू नका. इथं बघा हा V1 आलेला आहे आणि डू आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब असणार आहे. म्हणून डोंट मधला डू आपला हेल्पिंग वर्ब आहे. गिल डीड अ ग्रेट जॉब ऑन हिज हिस्ट्री रिपोर्ट फॉर स्कूल. मग इथं बघा डीड आपला डीड V2 आहे का नाही आणि हा एकटा आलेला आहे, एकटा आलेला आहे एकटा, तर हा कोण म्हणून आलेला असतो, मेन वर्ब. कोण म्हणून आलेला आहे, मेन वर्ब. युअर फ्रेंड्स डिडंट गेट द ईमेल. आता इथं बघा डिडंट गेट निगेटिव्ह आलं आहे ना, डोकं चालू नका. हा V1 आहे याचा अर्थ हा मेन वर्ब आहे आणि डिडंट हा आपला काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. आता यू हॅव डन नथिंग ऑल मॉर्निंग. इथं वर्ब सेपरेट करा बघा. हॅव डन हा V3 म्हणून आलेला आहे, मग आपला टू डू हे V3 म्हणून आला आहे तर हा असणार आहे मेन वर्ब म्हणून आणि इथं H वाला असणार आहे आपला हेल्पिंग वर्ब. मग अशी बघितलं ना आपण. आता आय एम डुईंग द बेस्ट आय कॅन. इथं वर्ब सेपरेट करा. आय एम डुईंग, डुईंग V4 आहे तर हा काय असणार आहे आपला मेन वर्ब असणार आहे आणि एम आपला एक जुडीने आला आहे म्हणजे हा इथं हेल्पिंग वर्ब असणार आहे. आय डू नॉट वॉन्ट टू गो विथ यू. मग इथं बघा डू नॉट वॉन्ट निगेटिव्ह आहे, इथं V1 आलेला आहे याचा अर्थ हा मेन वर्ब आहे. पण डू माझा काय असणार आहे, हेल्पिंग वर्ब. कारण डूच्या पुढे V1 आला आहे ना. डू यू रीड द न्यूजपेपर एव्हरी मॉर्निंग. इथं वर्ब सेपरेट करा बघा. क्वेश्चन विचारायला आलाय ना तर डोळे झाकून लिहायचं हेल्पिंग वर्ब. मग डू आपला असणार आहे हेल्पिंग वर्ब आणि रीड आपला काय असणार आहे, हा मेन वर्ब म्हणजेच V1 असणार आहे. आणि एक सिंपल गोष्ट बघा की आपला डू, डज आणि डीड आहे ह्यांच्या पुढं नेहमी आणि नेहमी V1च येतो. कोण येतो, V1. त्यांच्या पुढं V2 वगैरे येत नसतो. नेहमी आणि नेहमी कोण येणार, V1 येणार. लक्षात ठेवा. आय डू माय करंट अफेअर नोट्स डेली. आता डू एकटा आला ना रे, V1 आहे. चलो जान दो एकटा आलाय, कुणाचं काम करतोय, हा मेन वर्बचं. काय डोकं चालवायचं आहे. आता इथं ही डीड हिज बेस्ट इन द प्रिलियम्स एक्झाम. डीड एकटा आला, V2 याचा अर्थ हा एकटा आला आणि मग एकटा आला तर हा कोण म्हणून आहे, मेन वर्ब म्हणून. कोण म्हणून आहे, मेन वर्ब. डीड यू अटेंड द मॉक टेस्ट लास्ट संडे. मग इथं बघा डीड अटेंड, अटेंड आपला V1 आहे आणि डीड आपला मग काय आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे. कळलं. आणि मग डीड इथं बघा जुडीने आला आहे ना म्हणून हा हेल्पिंग वर्ब आहे. ठीक आहे. मग आपलं टू डू पण संपला. मग थोडंसं आता मॉडेल ऑक्झिलरी पाहण्याच्या अगोदर आपण टू डूला थोडंसं रिवाईज करूत. बघा मला सांगा टू डू कोणकोणते आहेत बरं, कोणतेच सांगा. हॅव नाही, हॅव तर काय मध्ये H वाल्यामध्ये. टू डू कोणते तर डू, डज आणि डीड. राईट. ह्यांचे कामं किती, 2. कोणते, हेल्पिंग वर्ब म्हणून पण यायचं आणि मेन वर्ब म्हणून पण यायचं. हेल्पिंग वर्ब म्हणून कधी येणार ते,
जर का आपला डू किंवा डज किंवा डीड एकटे आले सेंटेन्समध्ये. आता मी प्रत्येक वेळेस म्हणतो एकटे आले याचा अर्थ काय आहे बरं? ते जर का V1, V2, V3, V4, V5 या 5 फॉर्ममध्ये आले ना तर ते असतात मेन वर्ब. आणि त्यांच्या पुढं जर का V1 आला किंवा त्यांनी एक निगेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा एखादा क्वेश्चन विचारला असेल तर आपला डू, डज आणि डीड हे त्या ठिकाणी असतात हेल्पिंग वर्ब. ओके, कळालं? मग तिथं मी जेवढ्या वेळेस आता बघा आपला टू बीचा ॲमेझार वॉजवर मी म्हणत होतो की नाही एकटा आला म्हणजेच काय? तो V1 म्हणून आला, V2 म्हणून आला, V3 म्हणून आला, V4 म्हणून आला किंवा V5 म्हणून आला तर तो 100% असतो मेन वर्ब. तसंच आपला टू हॅव आहे. टू हॅव जर का आपला V1 म्हणून आला, V2 म्हणून आला, V3 म्हणून आला किंवा V4 म्हणून आला किंवा V5 म्हणून आला तर तो असतो आपला मेन वर्ब. गरिबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आपला टू बी ए, टू डू ए आणि टू हॅव ए हे तिघं पण सेंटेन्समध्ये एकटे आणि एकटे असतील तर ते 100% मेन वर्ब म्हणून आलेले असतात. आणि जर का आपले ॲमेझार, वॉजवर, बी, बिंग, बीन, त्यानंतरून डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड म्हणजेच आपले टू बी ए, टू डू ए आणि टू हॅव हे जर का जोडीने आले, कुणीतरी जोडीने घेतलं तर ते सेंटेन्समध्ये काम करतात हेल्पिंग व्हर्बचं. क्लिअर आहे? आता आपल्याला पुढचा बघायचं आहे मॉडल ऑक्झिलरी. काय बरं मॉडल ऑक्झिलरी? ह्यांना आपण शॉर्टकटमध्ये नाव देऊ बरं का, एकदम जबरदस्त नाव देऊ. मॉडल ऑक्झिलरी ह्यांना आपण म्हणायचं एम ए. काय म्हणायचं? एम ए. आता काहींना लगेच आठवत असेल बरं का त्यांचं एम ए. मला माहिती आहे एम ए म्हणजे काय आहे. एम ए म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स नाही. आमच्या गावाकडल्या भाषेमध्ये एम ए म्हणजे मोक्कार आणि बी ए म्हणजे बेक्कार. तसं काही नसतं पण गावाकडं म्हणते आहे एम ए मोक्कार, बी ए बेक्कार. MBBSचा माहिती आहे का रे तुम्हाला लॉंग फॉर्म? काय माहिती आहे तुम्हाला? नसेल माहिती. MBBSचा आमच्या गावाकडे म्हशी बांधता सुटल्या, संपला विषय. आहे का नाही? इंदुरीकर महाराजांनी एक तयार केलं ना TDM, ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. ठीक आहे, चला असं द्या काही का असं ना. आपण मॉडल ऑक्झिलरी एम ए म्हणायचं. काय म्हणायचं? एम ए. आता बघा मग मॉडल ऑक्झिलरी एम ए म्हणले. आता मॉडल ऑक्झिलरी आपण काय करू? पहिल्यांदा लिहू आणि त्यानंतरून त्यांच्याबद्दल सांगतो बरं का मी की मॉडल ऑक्झिलरी कोणते आहेत. ह्याच्यावरती ना MPSC एक 100% क्वेश्चन विचारतं. TCS वाल्यांनी एक 100% क्वेश्चन विचारलं आहे. वनरक्षकला याच्यावरती 100% क्वेश्चन विचारलं आहे बरं का. त्यामुळे हे नीट समजून घ्यायचं. बेसिकच आहे पण ते खूप गरजेचं आहे. आता मी इथे लिहितो मॉडल ऑक्झिलरीचे 2 कप्पे करूत आपण किंवा इथं लिहिले नाही लिहिले ठेवा. कोणता आहे? एक कप्पा केला मी प्रेझेंटचा आणि दुसरा केला मी पास्टचा. प्रेझेंट आणि पास्ट. ओके, डन. मग आता मी काय करतो इथं प्रेझेंटचे मॉडल ऑक्झिलरी लिहितो किंवा थांबा थोडंसं ह्याला आहे ना इकडे घेऊ द्या मला. मॉडल ऑक्झिलरी वर लावतो आणि याला पुसून टाकतो. इथे लिहितो प्रेझेंट आणि पास्ट म्हणजे मी कट नाही होणार व्हिडिओमधून. बरं, आता प्रेझेंटमध्ये बघा कोण आहे तर आपल्याला माहिती आहे रेग्युलर आपल्या रे शाल, त्याचा पास्ट फॉर्म काय होतं? शुड. पाठ आहे तुमचं. त्यानंतर विल, त्याचा पास्ट फॉर्म काय होतं? वुड. त्यानंतर कॅन, त्याचा पास्ट फॉर्म होतो कुड. त्यानंतर मे, ह्याचा पास्ट फॉर्म होतो माईट. पाठ आहे तुमचं बरं का. त्यानंतर मस्ट आहे. मस्टचा पास्ट फॉर्म काय होतं? मस्टच होतं ना रे. त्यानंतर आपलं यूज टू आणि नीड टू. आता हे जे दोघं तर ह्यांना पास्ट फॉर्म नाही. ओके, आता राहिले कोणते? ऑट टूचं काय येतं? ऑट टूच येतं. काय येतं? ऑट टूच येतं. ठीक आहे. ओके, तर आता आपण काय करू? मॉडल ऑक्झिलरी ना प्रेझेंट आणि पास्ट असे लिहून काढू. आता मी इथं लिहितो थोडंसं म्हणजे मी कट होणार नाही. मग इथं लिहितो मी प्रेझेंट, थोडंसं वरतीच लिहितो. प्रेझेंट म्हणजे प्रेझेंटचा मॉडल ऑक्झिलरी. प्रेझेंट लिहिलं याचा अर्थ काय? प्रेझेंटचा मॉडल ऑक्झिलरी. इथं लिहिलं मी पास्ट याचा अर्थ काय? कसं वाचणार? पास्टचं मॉडल ऑक्झिलरी. काय वाचणार? पास्टचा मॉडल ऑक्झिलरी. मग आता प्रेझेंटचा मॉडल ऑक्झिलरी लिहितो बरं का मी.
शालचं पास्ट फॉर्म काय येतो रे शूड. त्यानंतर विलचा काय येतो रे वूड. त्यानंतरून कॅनचा काय येतो रे कुड. पाठ आहे तुमचा आता लय वेळा झाले रे. त्यानंतरून मेचं काय येतं रे माईट. त्यानंतरून मस्टचं काय येतं मस्टच येतं मस्टचं मस्ट. त्यानंतरून आपला हॅव टू आहे हॅव टू. ह्याचं काय येतं रे हॅड टू. हे नवीन येतं बरं का मॉडल ऑक्झिलरी. त्यानंतरून आपलं हॅज टू म्हणजे आपल्याला शाळेत सरांनी सांगितले नव्हते, बाकी काय नाही नवीन नाही ते जुनेच होतं, फक्त आपल्याला सरांनी सांगितले नव्हते. हॅव टूचं हॅड टू आणि हॅज टूचं पण काय येतं हॅड टूच. त्यानंतरून आपला यूज टू आहे यूज टू. ह्याचं काय येतं रे यूज टूच म्हणजे तुमच्या भाषेतलं यूजड. त्यानंतरून आपला ऑट टू काय ऑट टू. ह्या ऑट टूचं काय येतं रे ऑट टूच येतं ऑट टू. आणि त्यानंतरून आपला नीड टू आणि डिअर टू. आता हे जे नीड टू आणि डिअर टू नाही हे दोघं जण बघा सगळ्यात शेवटी ठेवलेत. ह्या दोघांना पण पास्ट फॉर्म नाही. काय नाही आहे पास्ट फॉर्म नाही. म्हणजे नीड टूचं नीड टू होत नाही किंवा डिअर टूचं डिअर टू होत नाही असं थोडक्यात गरिबांच्या भाषेमध्ये. बरं आता मॉडल ऑक्झिलरी यांचं बेसिक नंबर 5 मध्ये नेमकं काय काम आहे बघा. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय की आता बघा ना तुम्ही मस्तपैकी कोणाचं तरी मोटिवेशनल भाषण ऐकलेलं आहे का नाही. मग आपले विश्वास नांगरे साहेब असतील किंवा भरत आंधळे साहेब असतील किंवा बाकीचे खूप सारे आहेत. त्या सर्वांचं भाषण ऐकून इथं ऐतिहासिक रोड अहिल्यानगरमध्ये आलेले तर बालिकाश्रम रोडला अभ्यास करण्यासाठी आलेत ना. तसली चाकाची गाडी म्हणजे चाकाची बॅग वगैरे घेऊन आले असते ना. का आपली वायरची पिशवी जिंदाबाद. हां ठीक आहे ज्याच्यात आले असते त्याच्यात. बरं हे सगळे घेऊन आलेले आहेत. त्यानंतरून तुम्हाला लायब्ररी ही कन्सेप्ट माहिती झालेली आहे की लायब्ररी म्हणजे नुसतं फक्त बसायचे 800-1000 रुपये द्यावा लागत तिथं. आधी आपल्या डोक्यात होतं लायब्ररी म्हणल्यानंतरून तिथं सगळी सोय असणार आहे, पुस्तकं विस्तक असते ना. त्यांचं काहीच नसतं, पेपर सोडलात काहीच नसतो. काही लायब्ररीमध्ये पेपर पण नसतो. ओके बरं एनिवे हे माहिती आहे. आता तुम्ही इथं अभ्यास जर का केला नाही मेन मुद्द्यावर येतो. अभ्यास जर केला तर तुम्हाला सांगितलं आहे तुमची पांढऱ्या घोड्यावरून मिरवणूक निघणार. सनरूफच्या गाडीमधून तुम्ही असा हात वगैरे करणार, सगळी वावा होणार. एक दिवस तुमचं ते लोकांनी टाकलेले स्टेटस हा स्क्रीनशॉट मारून तुमचे स्टेटस टाकण्यात जाणार आहे राईट. कधी नाही ते तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणार आहेत लोक, फेटा बिटा बांधणार आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बडाया मारण्याच्या कार्यक्रमामध्ये बडाया पण मारणार आता. पण हे कधी शक्य आहे जर तुम्ही प्रॉपरली व्यवस्थित अभ्यास केला, डिसिप्लिनने अभ्यास केला, फोकस जर का गमावला नाही तर हे शक्य आहे. अदरवाईज तुमचे इथं 5 वर्ष कमीत कमी 5 वर्ष किंवा 6, 7, 10 वर्ष वाया जाणार आहेत आयुष्यातले दिवस वायाला गेले. तुमचा गॅप असल्यामुळं तुम्हाला कोणी जॉब देणार नाही आणि बिझनेस तुम्हाला काही करू वाटणार नाही. मित्राचं सिलेक्शन झालं की इथं मनामध्ये जाळून दूर होतोय. मग आता करणार काय. मग आपल्याला माहिती आहे एकच काम आहे, काळी पिशवी MIDC. आपली एक काळी पिशवी घ्यायची, MIDCत जायचं दररोज, मारा फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, संपला विषय. आता MIDCमध्ये जरी गेले तर तुम्हाला लय चांगलं काम असणार आहे का नाही, तुम्हाला हेल्परचं काम असणार आहे का नाही. मग हेल्पर झाले की काय उचल लोखंड टाक स्क्रॅपमध्ये, म्हणजे लोखंड उचलायचे काम असणार तुम्हाला बरोबर. तर आपले मॉडल ऑक्झिलरी सेम तसेच आहेत बरं का. आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही अभ्यास केला तर होता ना बरं का. तर मॉडल ऑक्झिलरी आपले MIDC कामगार आहेत. म्हणजे तुम्ही आत्ताच्या MIDC कामगारांबद्दल नाही बोलत, तर तुम्ही नापास झाल्यानंतर तुमच्यावर दिवस काय येते त्याचं एक फक्त काय केलं असं एक इमेज बनविली. काही जण इमेजिन पण करीत असते ना ते वाटेचे बुटं बिटं तसं काही जास्त इमेजिन वगैरे नका करू. आपलं इकडं मेन फोकसकडे आहे आता मॉडल ऑक्झिलरी. तर मॉडल ऑक्झिलरी ना ध्यानात ठेवायचं, हा मॉडल ऑक्झिलरी हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतो. मॉडल ऑक्झिलरी कधीही मेन वर्ब म्हणून येत नाही. कोणतंही सेंटेन्स बघा तुम्ही, कोणता पेपर आणा नाही तर इंग्लिशचं कोणतंही बुक आणा, त्याच्यामध्ये मॉडल ऑक्झिलरी मला आणून दाखवा सर मॉडल ऑक्झिलरी ना इथं मेन वर्ब म्हणून आलाय, तुम्हाला म्हणून ते देतो मी. तर मॉडल कसं काय होईल, कारण मॉडल ऑक्झिलरी आपला हा फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्बचं काम करतो. आणि त्यामुळं बघा ना आपण ज्यावेळेस वर्बचे टाईप केले होते त्यावेळेस प्रायमरी ऑक्झिलरीमध्ये टू बी, टू डू आणि टू हॅव टाकले होते. पण मॉडल म्हणजे काय खालचा, मॉडल म्हणजे काय खालचा, म्हणून मॉडल ऑक्झिलरीमध्ये आपण हे टाकलेले आहेत.
मग आता तुम्हाला कळालं का मॉडल ऑक्झिलरीची एक गोष्ट ध्यानात ठेवायची कोणती, की मॉडल ऑक्झिलरी सेंटेन्समध्ये फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून येतात, ते कधीही मेन वर्ब म्हणून येत नाहीत. अगेन आय रिपीट, मॉडल ऑक्झिलरी सेंटेन्समध्ये फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून येतो, तो कधीही सेंटेन्समध्ये मेन वर्ब म्हणून येत नाही. आता ही झाली एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मॉडल ऑक्झिलरी ना याच्याबरोबर आपल्या वर्बचा नेहमी आणि नेहमी पहिलाच फॉर्म येतो. पहिला फॉर्म याचा अर्थ काय, V1. काय V1 म्हणजे मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं नेहमी आणि नेहमी V1 येणार. कोण येणार, V1. म्हणजे तुम्ही शाल कम, विल गो, कॅन कम, कॅन राईट, त्यानंतर कॅन डू, मस्ट कम. तर इथं बघा विल राईट, ह्याच्यामध्ये विल मॉडल ऑक्झिलरी, राईट आपला V1 आहे. कॅन गो, कॅन आपला मॉडल ऑक्झिलरी, गो आपला V1 आहे. त्यानंतर मे कम, मे आपला मॉडल ऑक्झिलरी, कम आपला काय आहे, V1 आहे. आणि म्हणून ध्यानात ठेवायचं की हे जे मॉडल ऑक्झिलरी आहेत ना आपले, ह्यांच्याबरोबर नेहमी आणि नेहमी कोण येतो रे, V1. म्हणजे आपला शाल आहे ह्याच्या पुढं पण कोण असणार, V1 असणार. शूडच्या पुढं पण काय असणार, V1. यू शुड गो, यू शुड स्टडी, हे असं येणार. आपला वुड याच्या पुढं पण V1 येणार. तसं विल पुढं पण V1 येणार. कॅनच्या पुढं पण V1 येणार. मेच्या पुढं पण V1 येणार. मस्टच्या पुढं पण V1 येणार. हा हे V1 आहे, हे V1. हॅव टू, जरी हॅव टू असलं तरी घाबरायचं नाही. हा हॅव टूच्या पुढं पण काय येतो, आपला V1च येतो. काय येतो, V1. हे तर हॅज टूच्या पुढं पण V1 येणार. यूज टूच्या पुढं V1 येणार. ऑट टूच्या पुढं V1. नीड टू ह्याच्या पुढं पण V1 येणार. डिअर टूच्या पुढं पण V1 येणार. म्हणजे थोडक्यात प्रेझेंटचं मॉडल ऑक्झिलरी असो नाही तर पास्टचं मॉडल ऑक्झिलरी असो, त्याच्या पुढं V1च येणार. मग आता कुडच्या पुढं काय येणार रे, V1 येणार. माईटच्या पुढं V1 येणार. मस्टच्या पुढं V1 येणार. हॅड टूच्या पुढं पण V1. हॅड टूच्या पुढं पण V1. यूज टूच्या पुढं V1. ऑट टूच्या पुढं V1. ठीक आहे, ह्या सगळ्यांच्या पुढं V1 येणार. आता आयोग याच्यावरती कसा क्वेश्चन विचारतो, बरं आता तुम्ही काय करायचं, हे असं लिहायचं. आता एवढं लिहिलं की त्यानंतर मी सांगतो अजून काय लिहायचं आहे. याला मी बाजूला सरकलो. आता काय बघा की जर काही तर मी लिहिलं विल कम, विल कम, तर इथं बघा विल आपला मला माहिती आहे MA आणि MAच्या पुढं हा कम आपला V1 आहे. ह्याला थोडंसं व्यवस्थित लिहितो. विल कम हा V1 आहे. मग हे माझं सेंटेन्स बरोबर असणार. पण आयोग देताना कसं देणार बघा, इथं आणखीन एक एक्झाम्पल लिहितो. हां, वूड गो लिहिलं मी, तर वूड आपलं बघा MA आणि गो माझा काय आहे, V1 आहे. हे सेंटेन्स माझं 1001% बरोबर. आयोग देताना काय करणार, शोध लावणार बघा. इथं असणार शाल प्लेज. मग आपण लगेच म्हणतो की मराठी अर्थ काढतो, तो खेळत असेल, मग लगेच मराठी अर्थ काढला की हा बरोबर वाटतं, मग उत्तर लगेच करून येतात. आणि मग ॲन्सर की आले की डिपॉझिट जप्त होतो. मग पांढरा घोडा माघारी, सनरूफची गाडी जागेवर पंक्चर. आणि नापास झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना, मी व्हिडिओ कॉल करत असतो आणि मस्तपैकी मागं 10-15 बारकाले मुलं असणार आणि ते कॅमेऱ्याच्या असं जवळ येणार एकदम असं, आणि मग म्हणणार आता कसं वाटतंय. ठीक आहे, त्यामुळं अभ्यास करायचा नीट. इथं बघा कन्सेप्ट समजून घ्या. शाल आहे आपला, मॉडेल आहे का नाही रे. इथं बघा ना, प्लेज आपला V5 आहे. मला सांगा मॉडेलच्या पुढं V5 जमन का, नाही, तो झाला एरर. तिथं शालच्या पुढं प्ले पाहिजे होतं, प्लेज येणार नाही. इथं मी आणखीन घेतलं माईट, माईट प्लेड. आता माईट बघा, माईट आपला काय MA, पण प्लेड मला सांगा V2 आहे का नाही, V2 जमतो का, नाही जमत ना. इथं पण काय वेळ होतं माईट प्ले. म्हणजे हे कसा पण एरर विचारते ना, ते तुम्हाला आलं पाहिजे. मग आता तुम्ही काय करायचं, मॉडल ऑक्झिलरी हेडिंग आहे वर्कबुकमध्ये, तिथं हे लिहा प्रेझेंटचे आणि पास्टचे. आणि त्याच्यानंतरून मी हे लिहिले ना, हे पण लिहा. हे बरोबर, हे चुकीचे तर मी जसं क्रॉस केलेलं आहे सेम टू सेम तसंच क्रॉस करायचं, नवीन शोध लावायचं नाही. आणि रेड पेन सर्वांनी यूज करायचा. चलो ठीक आहे, मग मॉडल ऑक्झिलरी झालं. आता आपण डायरेक्ट सेंटेन्सकडे बघूत. आणि सेंटेन्स बघता बघता आपण काय बघणार आहोत, त्याच्यातले एरर पण शोधणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं, मॉडल ऑक्झिलरी हे फक्त आणि फक्त हेल्पिंग वर्बचंच काम करतात, ते मेन वर्ब म्हणून कधी येत नाहीत. चलो, शी विल बी ट्रॅव्हलिंग टू लंडन नेक्स्ट वीक. वर्ब सेपरेट करा. विल बी ट्रॅव्हलिंग काय रे, विल बी ट्रॅव्हलिंग. आता इथं बघा विल आपला काय रे, मॉडल ऑक्झिलरी आहे. आणि इथं बी आपला काय रे, मेन वर्ब आहे. काय आहे, मेन वर्ब. आपल्याला काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि बघा मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 आलाय का नाही ते चेक करायचं.
बघा बी आपला V1 आहे का नाही, बघा ना आपण बघितलं होतं V1 मध्ये बघा आपण बघितलं होतं एम इज सॉरी इजला तिकडे राखलो एम आर आणि बी विसरलो होतं बरं का बी विसरलो होतं. मी तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं हे बी त्याच्यामध्ये ॲड करा रे. तर तो बी म्हणून इथं मॉडल ऑक्झिलरी आलाय तर हा काय म्हणून आलाय हेल्पिंग वर्ब म्हणून. आणि तसं पण मॉडल ऑक्झिलरी हा नेहमी हेल्पिंग वर्ब म्हणूनच येतो. चलो आता दुसरं, दे विल हॅव बिल्ट द हाऊस बिफोर डिनर. आता हे खरं भारी आलं बरं का सेंटेन्स, हे भारी. ह्याच्यामध्ये बघा इथं विल आलाय आणि विलच्या पुढे हॅव आलेला आहे. माझा क्वेश्चन असा आहे की विलच्या पुढे मी हॅज घेऊ शकतो का, असं सेंटेन्स होऊ शकतं का. दे विल हॅज बिल्ट द हाऊस असं होऊ शकतं का, किंवा हॅवच्या जागेवर मी हॅड घेतो, दे विल हॅड. बरं तुम्ही असं कोणतं सेंटेन्स बघितलं आहे का ज्याच्यामध्ये असणार आहे दे विल हॅड किंवा विल हॅज, असं नसतं. कायम आणि कायम विलच्या पुढे हॅवच येतो. काय येत असन, कोण सांगन मला, विलच्या पुढे हॅव काच काय येत असन सांगा ना. तर विलच्या पुढं V1 येतो आणि त्यामुळं आपला जो हॅव आहे तो काय आहे रे V1 आहे. आणि मग जर का हॅव आपला V1 आहे तर हॅवच येणार ना, हॅज आपला V5 आहे. मग विल मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V5 येतो का, नाही येत. आपला हॅड V2 आहे, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V2 येतो का, नाही येत. म्हणून विल हॅड चुकीचा, विल हॅज पण चुकीचा. तिथं काय पाहिजे विल हॅवच पाहिजे. काय पाहिजे विल हॅवच. मग हे बघा विल हॅव हा इथं बरोबर आहे आणि विल आपला माहिती आहे हेल्पिंग वर्ब. हे सेंटेन्स 1001% काय बरोबर, हे पण बरोबर होता. तिसरं, शी विल हॅव कम्प्लीट हर डिग्री बाय नेक्स्ट इयर. मग आता इथं बघा विल हॅव इथं कम्प्लीट इथं सेपरेट केलं, इथं कम्प्लीट नव्हतं पाहिजे तर इथं कम्प्लिटेड पाहिजे. काय पाहिजे कम्प्लिटेड, तेवढं करेक्शन करून घ्या. कम्प्लीट नाही आहे ते कम्प्लिटेड आहे. इथं बघा विल आपला मॉडल ऑक्झिलरी हा हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं बघा हॅव आलेलं आहे याच्या पुढं. हे सेंटेन्स पण काय आहे आपलं बरोबर. ते कम्प्लीटचं कम्प्लिटेड करून घ्या, तेवढं एक करेक्शन करा. ही विल बी वर्किंग ऑन हिज प्रोजेक्ट ऑल नाईट. इथं बघा विल बी वर्किंग सेमच आहे. इथं विल आलाय आणि बी आपला V1 आलाय, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1 आला, सेंटेन्स बरोबर. यू शूड एक्सरसाइजिंग रेग्युलरली, वर्ब सेपरेट करा. शूड एक्सरसाइजिंग, मला सांगा आता शूडच्या पुढं V4 आहे, जमन का नाही. इथं काय पाहिजे होतं एक्सरसाइज. काय पाहिजे होतं एक्सरसाइज, म्हणजे यू शूड एक्सरसाइज रेग्युलरली असं म्हणायला पाहिजे होतं आपण. शी विल कम्प्लीट्स द प्रोजेक्ट सून. आता इथं वर्ब वर्क का विल कम्प्लीट्स, इथं विल आलं आहे आणि कम्प्लीट्स V5 आहे. मला सांगा मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V5 जमतो का रे, नाही. इथं काय पाहिजे होतं विल कम्प्लीट. काय पाहिजे होतं विल कम्प्लीट, कारण कम्प्लीट आपला काय आहे V1 आहे. काय आहे V1, समजलं. चला आठवं, आय विल व्हिजिट्स माय ग्रँड पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड. इथं विल व्हिजिट्स बघा V5 आलेलं आहे, मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V5 येतो का रे, नाही येत. आणि मग येत नाही आहे तर इथं व्हिजिट्स चुकीचं. इथं काय पाहिजे होतं व्हिजिट पाहिजे होतं, कारण व्हिजिट माझा V1 आहे. का, कारण मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं V1च येतो आणि मॉडल ऑक्झिलरी कुणाचं काम करतो हेल्पिंग वर्बचंच. दे विल व्हिजिटेड दिअर ग्रँड पॅरेंट्स नेक्स्ट वीकेंड. आता विल व्हिजिटेड बघा, विल आपला मॉडल ऑक्झिलरी, याच्या पुढं V1 येतो रे भाऊ. व्हिजिटेडचं काही काम नाही आहे, व्हिजिटेड तर आपला V2 आहे. म्हणून इथं काय पाहिजे होतं व्हिजिट पाहिजे होतं, कारण मॉडल ऑक्झिलरीच्या पुढं कोण येतो V1. हे व्हिजिटेड चुकलेलं आहे, कळलं. ही वुड ऑलवेज कॉल्ड हिज मदर ऑन संडेज. वुड कॉल्ड, मग इथं बघा वुड आपला मॉडलच आहे आणि ह्याच्या पुढं कॉल्ड हा V2 आला आहे. V2 जमन का नाही, इथं काय पाहिजे होतं कॉल. ही वुड ऑलवेज कॉल हिज मदर ऑन संडेज असं पाहिजे होतं खरं तर. आता यू मस्ट वेअरिंग अ हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. इथं बघा बरं मस्ट वेअरिंग, बरं मस्ट आहे वाचायला मस्त वाटतं पण चुकीचं आहे ते. मस्टच्या पुढं V4 काय संबंध आहे, इथं काय पाहिजे होतं ही यू मस्ट वेअर अ हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. इथं V1च पाहिजे, ठीक आहे. तर फायनली हे होतं आपलं सब्जेक्ट, हे होतं आपलं बेसिक नंबर 5. इथं संपत आहे. आता बेसिक नंबर 5 संपलेलं आहे, लगेच व्हिडिओ बंद करून गायब नाही व्हायचं, आपण थोडंसं रिवाईज करू. बघा सगळ्यात पहिल्यांदा मी नाव वगैरे सांगितलं असं, बेसिक 4ची आपण थोडीशी रिव्हिजन केली होती आणि त्यानंतर म्हणलं होतं की आपल्याला बेसिक नंबर 5 बघायचं आहे. मग हे जे बेसिक नंबर 5 आहे त्याचं नाव होतं टू बी, टू डू किंवा टू हॅव, हेल्पिंग वर्ब म्हणून पण आणि मेन वर्ब म्हणून पण.
आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं टू बी आपले. टू बी जर का एकटे आले याचा अर्थ V1, V2, V3, V4, V5 म्हणून आले तर ते काय असते तर मेन वर्ब असते. आणि आपले टू बी जर का V4च्या जोडीने आले म्हणजेच ॲम गोईंग, इज गोईंग, आर गोईंग, वॉज कमिंग, वर इटिंग हे असं जर का आलं तर ते हेल्पिंग वर्ब म्हणून येते. कारण तिथे हेल्पिंग वर्ब म्हणून ते V4च्या जोडीने येतं. आपला टू हॅवचं बघा, टू हॅवमध्ये आपण बघितलं होतं हॅव, हॅज आणि हॅड. मग आपले हॅव, हॅज आणि हॅड जर का एकटे आले तर ते ऑब्विसली कोणाचं काम करते तर मेन वर्बचं. पण ते जर का V3 बरोबर आले तर ते मात्र काम कोणाचं करते तर मेन वर्बचे. आणि हॅज हॅड पण राईट आहे, हॅड पण बरोबर आहे, त्यानंतरून हॅव हॅड पण बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतरून आपण टू डू बघितलं होता, डू, डज आणि डीड. आपले डू, डज आणि डीड हे हेल्पिंग वर्बचं पण काम करतात आणि मेन वर्बचं पण काम करतात. डू, डज आणि डीड एकटे आले सेंटेन्समध्ये तर मेन वर्बचं काम करतात. पण जर का डू, डज, डीड हे निगेटिव्ह सेंटेन्समध्ये वापरले तर हेल्पिंग वर्बचं काम करतात. त्यांनी जर का क्वेश्चन विचारला तरी पण ते कोणाचं काम करतात हेल्पिंग वर्ब. म्हणजेच थोडक्यात डूच्या पुढं V1 आला तर ते डू हेल्पिंग वर्ब असतं, डजच्या पुढं V1 आला तर ते हेल्पिंग वर्बचं काम करतं, डीडच्या पुढे V1 आला तर ते हेल्पिंग वर्बचंच काम करतं. ओके. त्यानंतर आपण मॉडेल बघितलं, मॉडेल ऑक्झिलरी. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे MA आपले, MA मोकार. तर हे कायम आणि कायम हेल्पिंग वर्बचंच काम करतात कारण ते मॉडेल होतं. ठीक आहे. ते मेन वर्बचं काम कधीही करत नाहीत. मग आता एक रूल आहे आपला त्याच्याबद्दल की मॉडेल ऑक्झिलरीत ना यांच्या पुढे नेहमी आणि नेहमी V1च घ्यावा. काय घ्यायचा V1 वर्बचा फर्स्ट फॉर्म. म्हणजे विल विजिट राईट आहे, शाल कम राईट आहे, विल गो राईट आहे, शुड गो राईट आहे, शुड राईट बरोबर आहे, मे गो राईट आहे, शुड स्लीप बरोबर आहे. का? कारण ह्या सगळ्यांमध्ये मी V1 वापरला. पण मी जर का म्हणलं मे केम चुकीचं कारण कमचं V2 केम होतं. मे टॉक्ड तर चुकीचं कारण तिथं टॉक पाहिजे होतं, टॉक नव्हतं पाहिजे. मी तर म्हणलं दे विल प्ले तर बरोबर. पण दे विल प्लेज म्हणलं तर एरर कारण विलच्या पुढं V5 नाही असतो तर काय असतो V1 असतो. ठीक आहे. तर हे होतं आपलं बेसिक नंबर 5. बेसिक नंबर 5 आपलं इथं संपत आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण लगेच डिस्कस करणार आहोत बेसिक नंबर 6. बेसिक नंबर 6 पण एकदम महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन पॅटर्न, सेंटेन्स पॅटर्न म्हणजेच तुम्हाला बेसिक नंबर 6 झालं की सेंटेन्सचं स्ट्रक्चर कळणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या आयोगाच्या ह्याच्यामध्ये असतं सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स स्ट्रक्चर कळणार आहे. TCS वाल्यांचं असतं सेंटेन्स स्ट्रक्चर, ते कळणार आहे. ठीक आहे. तर बेसिक 5 आपलं एवढंच आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. काही प्रॉब्लेम असेल तर एनी टाईम व्हॉट्सॲपवरती विचारू शकता. सो इथंच आज आपण थांबूया. थँक्यू.